नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज बनवणार आहोत आपण छानसा असा गावठी पदार्थ, ओल्या हरभऱ्याची भाजी. त्याच्यासाठी मी ही ओल्या हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. शेंडे शेंडे अगदी कवळे आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य: तेल, मीठ, हिरवी मिरची आणि लसण. ही भाजी आपल्याला धुवायची नाही आहे, ही अशी झटकून आपल्याला साफ करून घ्यायची आहे. त्याचे काही खराब वगैरे काही असलं तर ते काढून घ्यायचं आहे. आणि मी लसूण, मीठ आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर जे हिरवी मिरची, लसूण आणि मीठ मिक्सरला काढलं होतं ती पेस्ट आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. छान फ्राय करून घ्यायची आहे. ही लाईट ब्राऊन रंगावरती होईल तर ही भाजी चवीला खूप छान लागते. एक तर मिळत नाही ही भाजी जास्ती करून, ह्या सीझनला मिळाली तर मिळाली, नाहीतर नंतर मिळत नाही. छान ब्राऊन रंगावर फ्राय झालेली. आता मी भाजी टाकून घेतलेली आहे. खाली मसाला जळू नये म्हणून मी लगेच उलटी करून घेतलेली आहे. बाकीची भाजी मग नंतर टाकणार आहे मी. बघू शकतात, भाजी आपली टाकून झालेली. छान हिरवी मिरचीचा मसाला आणि भाजी एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला. सगळा मसाला लागला पाहिजे सगळ्या साईडने. खालीवर करून घ्यायचे. आणि याला पाणी वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे लटकण्याची शक्यता जास्त असते खाली. त्याच्यामुळे कंटिन्यू तिला हलवायची आहे भाजीला. त्यानंतर मी 2 मिनटं झाकण ठेवलं. झाकण ठेवून एक वाफ येऊ दिली. बघू शकता तुम्ही किती कमी झालेली आहे भाजी. परत छान हलवून घ्यायची आहे. आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी. पाणी टाकून घेते थोडंसं, म्हणजे शिजायला मदत होईल थोडं पाणी असलं तर. कारण की धुतलेली नाही, सुकीच भाजी होती ना ही. आणि धुतल्यानंतर काय होतं, तिच्यावरती आंबटपणा असतो ना, तो सगळा निघून जातो. त्याच्यामुळे चव नाही लागत. ही भाजी अशी थोडी लाईटली आंबटच छान लागते. आणि ह्या दिवसानंतर हरभऱ्यावरती खार असतो, त्याच्यामुळे खूप छान चव लागते ही आंबट खारट अशी. बघू शकतात, पाणी टाकल्याच्या नंतर थोडंसं मी झाकण ठेवून वाफ येऊ दिली होती. आता आपली भाजी शिजून झालेली आहे. अशी अगदी 5-10 मिनटात होते ही भाजी. चवीला पण खूप छान झाली होती. खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.